संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाचं, कारण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची जी ताकद आहे ती पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही आणि मरगळ आली असं म्हटलं जातं. इथे या जिल्ह्यामध्ये दोन्ही बाजूला अहिल्यानगर असेल, शिर्डी लोकसभा मतदारसंघ असेल, विधानसभेला यश मिळालं नाही, हे खरं आहे. पण दोन्ही मतदारसंघामध्ये खासदार हे शिवसेनेचे किंवा महाविकास आघाडीचे आहे. तुम्हाला माहीत असेल की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 20 वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेनेचे खासदार आहेत ना. लोकसभेला लोक मतदान करतात, अनेकदा विधानसभेलाही केलेलं आहे. त्याला कारणं आपल्यालाही माहिती आहेत. तुमचा कुठला मतदारसंघ? नगर शहर. नगर शहरामधले आमदार कशा पद्धतीने जिंकतात, त्यासाठी काय काय उपद्व्याप केले जातात, अचानक ते हिंदुत्ववादी कसे होतात, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत असतात. जोपर्यंत लोक काही भागामध्ये निर्भय होऊन मतदान करत नाहीत, तोपर्यंत काही गोष्टी सहन कराव्या लागतात. नक्कीच नगर शहरामध्ये अनिल राठोड यांची कमतरता जाणवते या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण आता या भागातला मूळ पक्ष जो आहे, दोन्ही भागात, हा शिवसेनाच आहे. लोकांमध्ये रुजलेला पक्ष हा शिवसेना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाचं काम चालू आहे. एखाद दुसरी निवडणूक हारली म्हणजे त्या पक्षाला कमजोरी आली, तो पक्ष नष्ट झाला असं होत नाही. विशेषतः शिवसेनेच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रातला सगळ्यात जुना राजकीय पक्ष कोणता असेल तर तो शिवसेना आहे. आजही तो आहे. आणि आम्ही ठरवलेलं आहे की पुढला जो काळ आहे, आता निवडणुका नाही आहेत, 2.5 वर्ष कोणत्याही निवडणुका नाही आहेत. काही भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषदा, नगरपालिका झाल्यात, काही ठिकाणी व्हायच्या. हा सर्व काळ आम्ही सगळे पक्ष बांधणीसाठी आम्ही झोकून देणार आहोत. मी काल इथे आलो, पाहिलं, लोकांनाही भेटलो. आमचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख सुनील शिंदे, सगळे जिल्हा प्रमुख आहेत तिथे. उपनेते साजन पाचपुते आहेत आमचे. प्रत्येकजण जिद्दीने कामाला लागलेलं आहे. ही वावटळ आहे. बरं, या जिल्ह्यामध्ये कोण आहेत ओरिजिनल? सगळे मूळचे काँग्रेसवाले. आता शेपट्या घालून भाजपात गेले, आपली संस्थानं वाचवण्यासाठी गेलेत ना. जेव्हा आमच्याकडे सत्ता होती तेव्हा हे सगळे लोक आमच्या पक्षामध्ये होते. बाळासाहेब ठाकरेंच्या पायाशी बसायचे. मी बघितलेलं आहे. खुर्चीवर पण नाही बसायचे. हिंदू हृदय सम्राटांच्या पायाशी बसायचे किंवा उभे राहायचे. तेव्हा ह्यांना काही पक्ष वगैरे नसतो. या लोकांना जिथे सत्तेची हवा आहे, वारा आहे, तिथे हे जात असतात. आज फडणवीस आहेत, मोदी आहेत. उद्या राहुल गांधी जर सत्तेवरती आले देशात आणि महाराष्ट्रामध्ये परत महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे सत्तेत आले, तर हे सगळे लोक आमच्या उंबरठ्याबाहेर रांग लावून उभे असतील. जनतेचा नाईलाज आहे म्हणून काही प्रमाणात त्यांना मतदान करतात. पण ज्या पद्धतीनं इथे मतदान करून घेतलं किंवा झालं, हा भ्रष्टाचार आहे. साधारण 1 कोटी अपात्र महिला लाभार्थी लाडकी बहीण योजनेमध्ये कशा प्रकारे त्यांना पैसे वाटले गेले, दिले गेले, हे समोर आलं आहे. 1 कोटी, साधारण 1 कोटी. तुम्ही बेकायदेशीरपणे या पैशाची अफरातफर केली मतं विकत घेण्यासाठी. सरकारी तिजोरीचा हा उघड अपहार आहे. ज्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्यांच्यावरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. हा सरकारी तिजोरीचा अपहार आहे.
का बँकेमध्ये किंवा सरकारी खात्यामध्ये 500 रुपयाचा अपहार झाला तरी गुन्हे दाखल होतात, त्यांना बडतर्फ केलं जातं. आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, त्यातले अजित पवार दुर्दैवाने नाही, या तिघांनी जनतेच्या तिजोरीचा अपहार करून अपात्र महिलांना पैसे देऊन मतं विकत घेतली. ही निवडणूकच रद्द व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं महिलांची मतं विकत घेतली इथपर्यंत ठीक आहे, पण अपात्र 80 लाखाच्या वर अपात्र महिलांना तुम्ही सरकारी तिजोरीतून पैसे दिले, ते आता सिद्ध झालेलं आहे. मग हा कोणावर तुम्ही गुन्हा दाखल करणार? तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री, हे त्रिकूट जे होतं त्यांच्यावरती सरकारी तिजोरीतल्या पैशाच्या अपहाराचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. पण मोदी युग आहे, हे कलियुग पण नाही ना, हे मोदी युग आहे. मोदी युगामध्ये जर हे होणार असेल तर त्याचं स्वागत करू आम्ही. नाशिकमध्ये नेमकं काय घडलं? विधान परिषद निवडणुकीत वसंतगीतेंनी अर्ज घेतला. हे बघा, कदमांचं एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा काय विषय नाही. महाराष्ट्रातल्या या निवडणुकांविषयी तुम्हालाही माहिती आहे, निवडणुका या कशा पद्धतीनं होतात. त्यात माहिती घेऊन तुम्ही काय करणार? मलाही माहिती नाही. मी या निवडणुकीच्या प्रक्रियेत अजिबात पडलेलो नाही, मला काम आहे. मला काहीच माहीत नाही, हे माझं उत्तर आहे. कारण काही विषय असतात, पक्षातले इतर लोक सांभाळत असतात, तर माझ्याकडे काही माहीत नसल्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही. टीएमसीच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे. पोलिसांचा दबाव आता त्यांच्यावर आणला जातो, असं स्टेटमेंट ममता बॅनर्जींनी केलेलं आहे. नाही, हे पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये हे गेले 40 वर्षापासून अशा प्रकारचं राजकारण होत असतं. खरं म्हणजे महाराष्ट्रात जे लोक सोडून गेले, पक्षांतर केलं, एका तिकिटावर निवडून आले आणि दुसऱ्या तिकिटावर, त्यांनाही फोडायला पाहिजे होतं. हे मी म्हणत नाही, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची बघा, भूतकाळात जाऊ नका असं नाही आहे. इथे जिल्हा प्रमुख बसले आहेत, संपर्क प्रमुख बसले आहेत, इथे कोणी यायला पाहिजे ते येतात. संपर्क प्रमुखांची जबाबदारी आहे. सुनील शिंदे या भागातले प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुखांवर जबाबदारी आहेत. हे देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकार नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मुख्यमंत्र्यांनी जायला पाहिजे. काही निवडणुका स्थानिक पातळीवरती आम्ही सोडतो. हां, हेलिकॉप्टर घेऊन, विमानं घेऊन कोणी ग्रामपंचायत निवडणुकीला फिरतं का? या देशाच्या इतिहासात पंडित नेहरूंना आम्ही कधी पाहिलं नाही, इंदिरा गांधींना पाहिलं नाही, हां, वसंतदादा पाटलांना पाहिलं नाही, शरद पवारांना पाहिलं नाही. हे नवीन जे झंझट सुरू केलं आहे की ग्रामपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकांना चार्टर फ्लाईट, हेलिकॉप्टर घेऊन फिरायचं. स्थानिक निवडणुका या स्थानिक लोकांवर सोडल्या पाहिजे. शिंदे गटामध्ये पण खतखत कुठेतरी दिसते. अब्दुल सत्तारांच्या मुलाने बंडखोरी करत अर्ज भरला आहे आणि अब्दुल सत्तारांचं म्हणणं असं आहे की भाजप हा शिवसेनेला किंवा भाजप हा शिवसेनेला किंवा इतर पक्षांना संपवायला निघाला. शिवसेनेला नाही, शिंदे गटाला, त्यांच्या गटाला असेल. आम्ही योग्य वेळी बाहेर पडलो आहे. मला वाटते ते गृहस्थ असं म्हणतायत, तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते, की भाजपा हे स्लो पॉयझनिंग आहे असं मला कोणतरी म्हटलं. हो, आता कळेल त्यांना पॉयझन काय असतं ते. अंबादासाहेबांनी काल वक्तव्य केले की दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे असं मला वाटतं, असं अंबादासाहेबांनी. हा बरोबर आहे, हे प्रत्येकाचं व्यक्तिगत मत असू शकतं. मलाही असं अनेकदा वाटतं की जर कोणाला पश्चाताप झाला असेल, आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष यांचं मर्दन करताय, अपमानित करताय, जर कोणाला वाटलं की नाही आपल्याकडून चूक झाली, आम्हाला भ्रमात ठेवलं, आम्ही बहकलो, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मागे यायला पाहिजे. मुळात शिंद्यांबरोबर जे लोक आहेत तो पक्ष नाहीच आहे ना. निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांना तात्पुरतं चिन्ह मिळालेलं आहे आमचं. आणि सुप्रीम कोर्टाच्या दिरंगाई वृत्तीमुळं खटला चालत नाही. ज्या दिवशी खटल्याचा निकाल लागेल, तो खटल्याचा निकाल आमच्या बाजूनच लागेल आणि तो आमच्या बाजूनं लागेल म्हणून त्या निकालाला सारख्या तारखा दिल्या जात आहेत. घटनेनुसार पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. पण आता जर कोणाला असं वाटत असेल तर उद्धव साहेबांशी चर्चा करून
त्यांनी मागे फिरलं पाहिजे. पण काही लोकांना नक्कीच प्रवेश मिळणार नाही. अजित पवारांचे ज्यांच्याशी वाद झाले, जे संजय काकडे भाजप या महाराष्ट्रामध्ये कधीच मोठा भाऊ नव्हता. महाराष्ट्राच्या युतीच्या राजकारणामध्ये कायम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना किंवा इंदुहृदय सम्राटांची शिवसेना हाच मोठा भाऊ होता. आणि शिवसेनेचं हे मोठेपण मान्य झालं नाही म्हणून त्याने शिवसेना तोडली आणि असे तुकडे केले. शिंदे गट हा शिवसेना नसून तो अमित शहाचा एक गट आहे. हे सगळ्यांना माहिती. तो अमित शहाचा गट आहे. त्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत. ते दिल्लीमध्ये बसतात म्हणून त्यांना वारंवार दिल्लीत जावं लागतं. पूर्वी त्यांना मातोश्रीवर यावं लागायचं, तेव्हा त्यांना लाजा वाटायच्या. आता दिल्लीत जाऊन तिथे अमित शहाच्या कृष्णा मेनन रोडवरच्या बंगल्याच्या हिरवळीवरती पांढऱ्या पॅन्टी घालून बसतात आणि उठताना ढुंगणाला गवत लागलं असं त्यांच्या, असं त्यांना ते थांबावं लागतं. तेव्हा हा अमित शहाचा गट आहे. अजित पवारचा जो पक्ष पवारांचा हा अमित शहाचा पक्ष आहे. हे पक्ष नाही, ते त्यांचे गट आहेत. अमित शहाने निर्माण केलेले गट आहेत. अजित पवारांचे ज्यांचे वाद झाले, संजय काकडे किंवा अनिल बोलके, नाही, मला बघा हा त्यांचा अंतर्गत विषय, हा त्यांचा अंतर्गत विषय. मी त्याच्यावरती का बोलावं. पण मी वारंवार सांगतो की अजित पवारांचा जो पक्ष आहे तो भविष्यात राहणार नाही. संजय राऊत यांनी स्वतःची आणि स्वतःच्या पक्षाची चिंता करावी, स्वतःच्या पक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याची असं वेळ कोण आली आहे. म्हणतं? विखे पाटील म्हणाले. ठीक आहे, विखे पाटील हे आमच्या पक्षामध्ये सुद्धा आले होते. ते आमच्या पक्षातून गेले तेव्हा आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक पक्ष फिरून आलेल्या माणसानं आमच्यासारख्या शिवसेनेतल्या निष्ठावंतांवर बोलू नये, हा निष्ठेचा अपमान ठरेल. ज्या काँग्रेस पक्षानं तुम्हाला सर्व काही दिलं त्या काँग्रेस पक्षाशी आपण आधी बेईमानी केली. मग तुम्ही शिवसेने आलात मग तुम्ही शिवसेनेशी बेईमानी केलीत. आता तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षात तरी किती काळ राहणार आहात. मगाशीच म्हणाल जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत हे राहतील. या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं निष्ठावंताचं एकमेव नेतृत्व ते म्हणजे बाळासाहेब थोरात आहे किंवा त्यांचं कुटुंब आहे. यांनी सातत्यानं काँग्रेसचं नेतृत्व केलं, कारण त्यांचं कुटुंब हे स्वातंत्र्य चळवळीतून आलेलं पुढे होतं. बाकी मला वाटत नाही कोणी असे असतील. भाजपनं देशात तुम्ही इंडिया आघाडी तयार केली भाजपच्या विरोधात. राज्यात देखील महाविकास आघाडी आहे. सध्या गेल्या काही दिवसांपासून सूर येतोय की 2 शिवसेना एकत्र आल्या पाहिजे. जर भाजपा विरोधात ही ताकद वाढत असेल तर तुम्ही अनेक वर्ष राजकारण करता, काय तुम्हाला वैयक्तिक वाटतं एकत्र आले पाहिजे का दोन्ही शिवसेना? शिवसेना एकच आहे. मी कालही म्हणालो 2 शिवसेना असूच शकत नाहीत ना. शिवसेना जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, आणि शिवसेनेचं काम हे सातत्यानं शिवसेना भवन किंवा मातोश्रीतून चालतं. जिथे ठाकरे नाहीत ती शिवसेना कशी असणार मला सांगा. मी मगाशी असं आपल्याला सांगितलं की ज्यांना पश्चाताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांचा आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे, हा शेटजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं. शिंदे गटाची मनोमिलन होऊ शकतं का शिवसेनेचं? माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऐकलं नाहीत आता. विधान परिषद निवडणुकीमध्ये कुठेतरी भाजपचा वरचष्मा दिसतोय आणि शिंदे गटाला किंवा राष्ट्रवादीला अगदी तुटपुंच्या जागा- भाजपचा वरचष्मा राजकारणामध्ये कधीच नव्हता. चोरांचं राज्य हे अल्पकाळ टिकतं. हा अपवाद आहे की 10 वर्ष टिकले. आज भारतीय जनता पक्षाची जर तुम्ही टॉप हायरकी काढली तर सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेच लोक आहेत. तुम्ही पहा ना, भाजप स्वबळावर कुठेच नाही. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री हे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे अनेक वर्षाचे नेते आहेत. आसामचे मुख्यमंत्री हे काँग्रेसचे नेते आहेत. तुम्ही त्यांच्याकडले मूळ जे लोक आहेत ते दाखवा मला कोण आहेत ते, काय आहे त्यांच्याकडे. आज महाराष्ट्रामधलं भाजपा काढा, सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनाच आहे. नगर जिल्ह्यात स्वतःचं काय आहे, इकडे काय आहे, हे कोण आहेत, फक्त भाजपचे आहे. कोण राम शिंदे फक्त एकमेव जे निष्ठावान भाजपचे फक्त असू शकतील. बाकी सगळे आयात केलेले दिसतात. सगळेच आयात आहेत ना. ते एक दिवस यांच्या पक्षाचा अध्यक्ष सुद्धा कुठून तरी परदेशातलाच असेल आलेला. काल बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की भविष्यात
जे आयात झाले भाजपात जे बाहेरून आले तेच पक्षाचे अध्यक्ष होतील किंवा तेच प्रमुख मी तेच राहतील. म्हणतोय ना, ही वेळ येणार आहे, कारण मूळ भाजपाचं कोणीच राहिलेलं नाही आहे आणि भारतीय जनता पक्षाला हा खेळ महाग पडणार आहे. चला. सर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आपले ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे हे कुठंच मतदारसंघामध्ये जास्त दिसत नाही आणि भाजपचे जे पदाधिकारी येतात किंवा आमदार येतात त्यांच्या स्वागताला ते असतात. याबाबत जे ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत त्यांची नाराजी आहे वागचौरेंवर. उद्धव साहेबांपर्यंत ही भूमिका काही लोकांनी पोहोचवली आहे, त्याच्यावरती आम्ही चर्चा करू, पण आज ते नाही आहेत. त्यांची माझी चर्चा झाली आणि ते एका पार्लमेंटरी कमिटीच्या बैठकीसाठी त्यांना जावं लागलं. मात्र मागे त्यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची देखील भेट घेतली होती, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची. घेऊ घेऊ द्या. अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार अशी चर्चा फडणवीस म्हणतात की फक्त पुरुषांचे पैसे रिटर्न घेतले जातील. आमदार चंद्रकांत रघुवंशी आहेत, त्यांनी घरचा आहे, लाडक्या बहिणीचे कोणताही भाऊ पैसे परत घेत नाही. म्हणजे ही जी चर्चा चालली जी आहे अपात्र खात्यांवरचे पैसे परत घेण्याची, कसं बघतात? बेकायदेशीर पैशाचा वाटप झाला असेल, बेकायदेशीरपणे, तो सरकारी पैशाचा अपहार आहे आणि हे बेकायदेशीर पैसे जर सरकार परत घेणार नसेल सरकारच्या तिजोरीत, तर ज्यांच्या सहीने हे आदेश निघाले त्यांची संपत्ती जप्त केली पाहिजे. मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील. अजित पवार नाही आहेत, त्यांच्या पक्षाची, या तिन्ही पक्षाची संपत्ती जप्त करून अपात्र लाभार्थींना दिलेल्या पैशाचं वसुली व्हायला पाहिजे. साधारण 17,000 कोटीच्या दरम्यान 17,540 कोटी इतकी रक्कम अपात्र लाभार्थींना देण्यात आली असेल तर 17,000 कोटी रुपये ह्या 3 प्रमुखांकडून वसूल करणं हे आवश्यक आहे. हा जनतेचा पैसा आहे, तुमच्या घरातला खिशातला पैसा नाही आहे. तुमची शेती आणि प्रॉपर्टी विकून हे पैसे आले नव्हते. हा जनतेच्या कराचा पैसा आणि तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी, मतं विकत घेण्यासाठी तुम्ही या पैशाचा वापर केला. ही निवडणूकच रद्द व्हायला पाहिजे या एका मुद्द्यावर. या मुद्द्यावर आपण कोर्टामध्ये जाणार का शिवसेना? काही लोक चालले आहेत, काही लोकांची तयारी सुरू आहे, काही सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था या विषयावर काम करत आहेत. त्याच्यात कोर्ट तरी काय आहे? कोर्ट पण ह्यांचे गुलामच आहे ना. हायकोर्ट असेल, सगळे संघाचे लोक नेमले आहेत सुप्रीम कोर्टात. ऐकून तर घ्या आमचं. आपण न्यायासनावर बसलेले आहात ना, आपण न्यायमूर्ती आहात ना. या महाराष्ट्राला रामशास्त्रांची परंपरा आहे ना. हां, थोडा तरी बाणा दाखवा, ऐकून तर घ्या आमचं. कॉक्रोच जनता पार्टी ही जी सोशल प्लॅटफॉर्मवर तयार झालेली मोहीम आहे, कुठले? कॉक्रोच जनता पार्टी जी आहे त्याचं आंदोलन भूमिकेत 6 तारखेला आंदोलन आहे दिल्लीमध्ये. तुम्ही पाठिंबा त्याला द्याल? बघू किती झुरळं बाहेर निघतायत ती बघू आपण. चला हिंदी में पूछे क्या है. आज मिला हुआ संपन्न हो रहा है, क्या मार्गदर्शन करेंगे पदाधिकारी को? अरे देखिए, शिरडी हमारा शिवसेना का हमेशा गढ़ रहा है. यहाँ के सांसद, मेंबर ऑफ पार्लियामेंट 20 साल से शिवसेना से है. अब कोई चुनाव नहीं है 2 साल 3 साल तक, तो पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने यह तय किया है पूरे महाराष्ट्र में संगठन मजबूत करने के लिए हम सब लोग काम करेंगे. आज यहाँ हमारे कार्यकर्ताओं का एक रैली है, बड़ी मात्रा में हज़ारों लोग आने वाले हैं, तो ज़रूर उसमें मार्गदर्शन होगा. और आने वाले विधानसभा की तैयारी अब से हमारी शुरू हो गई है. आने वाले दिनों में अगर भाजपा से मन मिलाव होता है तो जाएंगे आप साथ में भाजपा के साथ? ये सवाल आप देवेंद्र फडणवीस जी को पूछिए ना. सर मिलिंद नार्वेकर के माध्यम से कोई दोस्ती का रिश्ता बना रहे? मुझे मालूम नहीं. सर फडणवीस अंबादास दानवे ने कल स्टेटमेंट किया है कि दोनों शिवसेना का मिलन होना चाहिए. मिलन होना चाहिए. उनकी वैयक्तिक उन्होंने हाँ, निजी आपने आप कैसा अभी सच कहा ना, उनकी वैयक्तिक भूमिका है ये पार्टी की भूमिका अब तक तय नहीं हो गई है. लेकिन अगर शिंदे गुट में ऐसे कोई लोग हैं जो चाहते हैं कि हमने गलत काम किया है, हमने बेईमानी की है पार्टी से और हमको प्रायश्चित लेना चाहिए, ऐसे लोगों के लिए शिवसेना के दरवाजे खुले रहेंगे. उद्धव जी से बात करेंगे, उद्धव जी जो निर्णय लेंगे तो उसके बारे में हम आगे जाएंगे. सीएम सर को महाराष्ट्र में सर, यूनिफॉर्म सिविल कोड लगना चाहिए, क्योंकि गुजरात में है,
उत्तराखंड में है, एमपी में तैयारी चल रही है। तो महाराष्ट्र में ऐसा आ रहा है क्या? कोई आपके पास जानकारी है क्या? नहीं नहीं, आपको मेरे क्या- पास जानकारी नहीं है। नहीं, लगना चाहिए नहीं चाहिए? मेरे पास जानकारी नहीं है, हमारी सरकार नहीं है। अगर हमारी सरकार होती तो मैं बात करता। सरकार किसी और की है तो मैं क्यों बात करूं? चलिए, थैंक यू।